विकेटला विजेंद्र आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहेत विश्वनाथ जाधव. मॅच ऑन, मॅच स्टार्ट. पहिला चेंडू विकेट. पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर पायचीत. पहिल्या चेंडूवरती बिग ब्लो. शुभम बाद. पहिला विकेट बिग ब्लो. मोठा झटका आपण बसलाय. बिग ब्लो पाहिलाय. तर शुभम बाद झाल्यात. क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी आता फलंदाजी येत असताना आपण बघतो विश्वनाथ जाधवनं पहिलाच मोठा विकेट बिग विकेट प्राप्त केलाय. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती येत असताना जयवंत. जयवंत सज्ज होतात. मोठा मॅच आहे. क्वालिफायच्या दिशेने जायचं. एक संघ जो आहे ना शेविल 26 2 सामने जिंकून तो बरोबर तिथे उभा आहे. त्या क्वालिफायचा मॅच खेळण्यासाठी उभा आहे. कारण 3 संघामधली लढाई जेव्हा एंड ऑफ द डे जे अनुभवणार आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट विश्वनाथ जाधव याने घेतलंय. विश्वनाथ जाधव बघितला पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. आणि आता मात्र बघितलं विजयेंद्राने बघितलं आपण तर जयवंत ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. इथं मात्र बघितलं आपण तर बरोबर बघितलं आपण बॅटच्या खाली तो चेंडू होता. मात्र बघितलं आपण टोला चेंडू आदळतोय. आदळल्यानंतर शॉर्ट मेडिकोडकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. बघितलं डावऱ्या हाताकडे बघितलं चेंडू फील केला जातोय. क्षेत्रच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकली जाते 2 या धावसंख्येवरती. एकच धाव इथे ऑन द मार्क. आणि विजेंद्रची मागची खेळी पाहिली होती. ज्यावेळेला थोडासा दबाव खाली होता त्यावेळेला वाटलं होतं मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कशात पाठलाग करेल. पण एक चांगली खेळी विजेंद्रनं साकारली होती. आणि आता त्याच खेळीची अपेक्षा शिवलिंग 11 करतोय. पहिल्यांदा ऑफस्टॉपच्या बाहेर न जाऊ थोडीशी हालचाल पाहिली होती. पण विश्वनाथ जाधव ज्या कॅलिबरचा जितका अनुभव त्याच्याकडे आहे बघा. मागचा चेंडू कसा हाताळला होता. थोडीशी हालचाल पाहिली होती पण स्थिर होते. विश्वनाथ जाधव ऑफस्टॉपच्या बाहेर पडला. थोडासा कव झाला आणि चेंडू निर्धावाला आहे. विश्वनाथ जाधव यावेळेस बघितलं आपण वाढ बघितली चेंडूची. त्याच्यानंतर ऑफ साईडला चेंडूला खेळलाय. सिंगल येते. जिथपर्यंत थ्रो जातोय तिथपर्यंत सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल 2 या धावसंख्या. विश्वनाथ जाधव आतापर्यंत बघितलं आपण तर 4 चेंडू हाताळलेत. आणि 4 चेंडूमध्ये बघितलं आपण तर फक्त 2 धावा खर्च केलेत. दानिव गावचा हा सितारा गावदेवीच्या माध्यमातून पहिल्यांदा सुरुवात केली त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून. आणि आजही गावदेवीच्या माध्यमातून तो खेळतोय. आणि आज ओपनच्या माध्यमातून त्याला आपण पाहतो या पुरापाड्याच्या मैदानावरती. दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला. विश्वनाथ पुन्हा एकदा सज्ज होईल. रॉंग वन होतं. ओळखता आला नाहीये. हा रॉंग वन होता. पिक नाही करता आला. त्याकरता चेहऱ्यावरती जयवंत यांचे काय होतं की त्यांना ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू होता. कदाचित स्क्वेअर कट किंवा अप्पर कट करायचा होता. पण जर रॉंग वन होता बॅकअप हँड जो चेंडू हाताला गेला होता तो रॉंग वन पिक करता आला नाहीये. मागचा चेंडू 1 धाव. 3 धावा फलकावरती पाहायला मिळते. एक चांगली मॅच आहे. कारण बघितलं शिवलिंग 11 संघ देखील एक सुरेख संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघ देखील एक तुल्यबल असा संघ पाहायला मिळतोय. विश्वनाथ जाधव शेवटचा चेंडू यावेळेस बघितलं टप्पा पडल्यानंतर थोडंसं लो ठेवलं होतं. थोडंसं स्लोअर आम चेंडू हाताळला तो. ही खासियत आहे विश्वनाथ जाधव यांची. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर. पहिलं षटक संपलं गेलं आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती बघितलं आपण 3 धावा फलकावरती पाहायला मिळतात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला गाणे घेऊया आणि दुसऱ्या षटकासाठी मैदानावरती आत येऊया. डीजे
बघा यावेळेस पहिलं षटक संपलं गेलं आहे, परंतु प्रेक्षक वर्ग हळूहळू वाढत चाललेला आहे. काही प्रेक्षक वर्ग दगडावरती बसलेला आहे, काही प्रेक्षक वर्ग बघितलं आपण पायपावरती बसलेला आहे, काही प्रेक्षक वर्ग बघितलं विटावरती बसलेला आहे, काही प्रेक्षक वरती बाईक्सवरती बसला आहे, काही प्रेक्षक वर्ग बघितला आपण रिक्षाच्या आतून डोकावरून या स्पर्धेला बघतोय. असा हा प्रेक्षक वर्ग तुकाराम मंगेला पाहायला मिळतो. चारी बाजूला जिथे जागा मिळून तिथून या सामन्याचा आस्वाद तो घेतोय. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता, गॅपमध्ये चाललाय, लांगॉन वरना क्षेत्ररक्षकाला फील्ड करेल, थ्रो करण्याचा प्रयत्न केला, थोडासा वेळ राहुल वेगाने आले होते चेंडूवरती, पिक नाही करता आला. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. दोन्ही बाजूला म्हणजे लॉंगॉनला आपण राहुल पाटीलला बघतो, डीप मिड विकेटला अक्षय घरातला. दोन्ही एक ऑलराऊंडर आहेत. म्हणजे कित्येक वर्षी आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या दोघांना पाहिलं आहेत. एक पालघरचा आहे, कड्याचा आहे, आणि दुसरा बिनारचा खेळाडू अर्थात अक्षय पाटील, राहुल पाटील. वाढ बघितली चेंडूची, त्याच्यानंतर बघितला टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितलं आपण मिसफिल्ड होत आहे. त्याचं रूपांतर जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा काढल्या जात आहेत, आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकले जाईल. बघितलं आपण 7 या धावसंख्येवरती धावा आहेत, 7 षटक मार्गस्थ आहे. दुसरं 4 षटकांचा सामना आहे, आणि आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत गोलंदाज रितेश शहाने. 2 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी खर्च केलेत. दुपारचं सत्र आहे, शांत असं क्रिकेट पाहायला मिळते. भरपूर झाडं देखील आहेत आपण बघितलं मैदानाच्या भोवती. हुक करण्याचा प्रयत्न, उसळी जास्त होती चेंडूमध्ये, पंच वाईट करार करतायत, अवंतर धाव भर होते, आणि अवंतर धाव्याने धावफलक पुढे सरकलं जाईल. बघितलं आपण. महत्वाची सूचना आहे की कुठल्याही खेळाडूसाठी टीमसाठी रिव्ह्यू नाही आहे. त्याची सूचना आपण कालच्या दिवसामध्ये आज देखील सांगितली गेली होती. फक्त ज्यावेळेला पंचांना वाटेल तेव्हा पंच कदाचित तो रिव्ह्यू किंवा DRS जसा आपण उल्लेख करतो ना त्याचा वापर ते करू शकतील. आणि चेंडू जरी आपण रिप्ले पाहिला तरी लक्षात येईल, चेंडू जसा उसळला होता वर देखील निघून गेला होता. याच कारणासह पंचांनी वाईट चेंडूचा इशारा केलाय. रितेश पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, फुलरलँड चेंडू ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह चेंडू जोपर्यंत फील्ड करतील राम फील्ड करतील या चेंडूला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 9. 1 गडी बाद 9 धावा. स्कोर बोर्डला बघितलं थोडंसं टिकिंग ठेवलेलं आहे. बघितलं फलंदाजाने सिंगल आले, धावसंख्या पुढे सरकली जाते. 9 या धावसंख्येवरती 9 फॉर लॉस ऑफ फर्स्ट विकेट हिअर. मात्र बघितलं पहिली जी विकेट पडली होती ते बघितलं आपण शुभम यांची, पहिल्याच चेंडूवरती तो गडी बाद झाला तर विश्वनाथ जाधव यांच्या गोलंदाजीवरती LBWच्या रूपाने. त्याच्यानंतर विजेंद्र आणि त्याच्यानंतर जयवंत पारीला अजूनही सांभाळत आहेत आपण बघितलं या मैदानावरती. 9 धावा धावफलकावरती येत असताना डावखोरा फलंदाज स्ट्रायकर एंडलाय. विजेंद्र ऑन स्ट्राईक. वेगात बदल केला होता, वेगात पण जास्त बाहेर गेलाय. पंच सांगतात बाहेर गेलाय. तुम्ही वेगामध्ये बदल केला पण दिशा थोडीशी दूर गेली होती. ती वाईटची लाईन आहे त्याच्या बरोबर बाहेरनं हा चेंडू निघून जातोय. धावा 2 आकडी धावसंख्या पूर्ण होत असताना 10 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला शिवलिंग 11 आणि दुसऱ्या बाजूला शिवांश शिवलिंग शिवाचीच नाव आहेत शिव, त्याच्यामुळे बघूया कोण पुढे जातं, शिवलिंग की शिवांश. डावऱ्या हाताने इथे मात्र बघितलं आपण ऑन साईडला बिलकुल बरोबर ब्लॉक होलमध्ये चेंडू, तरी देखील बघितलं चांगल्या पद्धतीने बघितलं स्ट्रोकला खेळतोय हा फलंदाज. सिंगल आले आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल 11 या धावसंख्येवरती. 1-1-1 म्हणजे 11वरती 1 समीकरण आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. म्हणजे बरोबर बघितलं आपण तर 14 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधला. 14 चेंडूचा खेळ आहे, मग 14 मध्ये 28 तुम्हाला करायचे आहेत तर धावफलक बरोबर येईल. 14 मध्ये 28 करायचे आहेत. अकुटप्याचा चेंडू होता, मिस केला आणि बरोबर कडेला लागलाय चेंडू. परतावा लागलाय जयवंत यांना. कॉट बिहाइंड यष्टीयन टिपलाय. झेल संपला बॅट्समनचा खेळ. दुसरा गडी बाद. थँक्यू. अकोटोबाचा चेंडू होता आणि त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, एड लागला आणि चेंडू निघून गेलाय. संदेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. संदेश आलाय.
आणि जशी चर्चा तुम्ही करत होते की 14 चेंडूचा खेळ आहे, किती धावा 10 फलकावरती आहे यायला हव्या, कारण शिवांचा मोठा संघ आहे आणि फक्त मोठा संघ नाही आहे, मागच्या पर्वाचा आणि किंबहुना मागच्या 2-3 स्पर्धा या मैदानावरती पार पडल्यात ना, त्याचा तो चॅम्पियन संघ आहे, चॅम्पियन संघ आहे आणि तो मैदानावरती खेळतोय. नक्कीच तुकाराम मंगेला जास्तीत जास्त माहिती आहे तुम्हाला, कारण बऱ्याच स्पर्धा या मैदानात तुम्ही कव्हर देखील केल्या आहेत आणि त्या कारणाचं बघितलं जास्तीत जास्त माहिती आहे. विजेंद्र बघितलं 2 वरती खेळतो, संदेशला अजूनही बघितलं खातं उघडायचं आहे, रितेशला बघितलं आपण तर रितेश अजूनही बघितलं आपण 1 चेंडू शिल्लक आहे त्यांच्या गोलंदाजी. आतापर्यंत 8 धावा त्यांनी खर्च केलेत. ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड या, ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड या, अँड व्हॉट अ ग्राउंड दिस हॅज बीन इयर ऑफ पुरापाडा. अप्रतिम मैदान पाहायला मिळतंय. यावेळेस बघितला 2 माइंड्स मध्ये होता फलंदाज, त्याच्यानंतर थोडासा स्लोअर आर्म चेंडू आला, इथे मात्र वाईटचा इशारा होता. त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण एक होतं की ऑफस्टमच्या थोडासा बाहेर तो चेंडू होता. सुरुवात थोडी बाहेर न केली होती. हा लेफ्ट आर्मरचा ज्या पद्धतीनं उलट्या पद्धतीनं फिरवण्याचा प्रयत्न केला होता, सुरुवात बाहेर न केली, चेंडू अजून थोडा बाहेर गेला आणि ते कारण होतं एक्स्ट्रानं धावफलक आलाय. पण एक्स्ट्रा रनचे बात नाही बने की एक्स्ट्रा एफर्ट लावावं लागणार आहे. एक्स्ट्रा रन तर चालल्यात, शिवलिंग तुमच्या धावफलकावरती रन आल्यात, पण एक्स्ट्रा एफर्ट लावावं लागणार आहे. एक्स्ट्रा एफर्ट लावा, थोडा जोर लावा, जोर लावण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक झाला होता थोडासा दूरवरती, जोपर्यंत डीप होणं क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती. पूर्ण 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा झाल्या धावफलकावरती 15. 15 धावा धावफलकावरती आहेत, पाणी मैदानावरती केले. शेवी 26. चंदन सर, आपण टीमनं बी रेडी राहायचं आहे, कारण तुमचा यानंतरचा सामना असणार आहे. एक डीजे केतनच्या दिशेने जाऊया, एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. पाटील परिवाराची स्पर्धा, पाटील चषक 2025. दोन षटकांचा खेळ संपला गेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 फलकावरती पाहायला मिळते शिवलिंग 11 या संघाची. पाणी आतमध्ये गेलं आहे. तो कहते हैं पानी है तो जीवन है, जीवन है तो पर्यावरण है, पर्यावरण है तो धरती है, और ये धरती है इसलिए हम सब है. तर पाणी फार महत्वाचं आहे तुकाराम मंगेला. बिलकुल, पाणी आणि वाणी दोन्हींमध्ये ताकद असते. म्हणजे पाण्यामुळे तुमचा वर्तमान काळ तर वाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ हा कायम राहणार आहे. क्योंकि वाणी में गजब की शक्ती होती. तुम्ही जसं वागाल ना, ते कशी चांगलं वागाल तर चांगलं मिळणार. वाणी में गजब की शक्ति होती है. यहाँ कड़वा बोलने का शहद भी नहीं बिकता, लेकिन मीठा बोलने वाले की मिर्च बिक जाती है. जे कडवट बोलणार ना, त्यांनी मधाचं तरी दिलं तरी मध पण विकत घेत नाहीत, पण चांगलं बोलणारे मिरची जरी विकली ना तरी ती सुद्धा विकली जाते. त्याच्यामुळे बोलताना विचार करा आणि या समोरच्याचं मन दुखावणार नाहीये. म्हणून मी म्हटलं ना, वाणी आणि पाणी याच्यामध्ये जपून वापरायचं आहे. दोन्ही 2 षटकांचा खेळ. धावा झाल्या धावफलकावरती 15. 15 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संदेशला खातं उघडायचं आहे. विजेंद्र 4 वरती खेळतोय. 2 षटकांचा खेळ तो शिल्लक आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये किती धावा येतील याच्यावरती चर्चा आहे या ठिकाणी. कारण समोरचा संघ बघितला शिवान स्पोर्ट्स संघ, ज्याने की या मैदानावरती पारितोषिक पटकावलं आहे, तो संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यवान आहेत. दिस इज अ बिग फाईट, दिस इज अ ग्रेट क्रिकेट ऑन दिस मॅच. तुकाराम मंगेला, ग्रेट मॅच त्याचा तो उल्लेख देखील केला गेला होता. बिहाइंड द विकेट फील्ड केलं गेलं या चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती ऍड होईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 16 धावा धावफलकावरती. मी काय म्हटलं होतं, एक्स्ट्रा एफर्ट, कारण इथपर्यंत तुम्ही प्रवास केला, अजून 1 टप्पा ओलांडायचा आहे. कारण 1 टप्पा ओलांडला तर तुम्ही त्या क्वालिफायच्या मॅचमध्ये जाणार. जिथे 2 संघ टॉप 3 मध्ये आल्यात, त्याला जॉईन होण्यासाठी तुम्ही 1 पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता आहे. ते पाऊल शिवलिंग 11चं असेल की शिवान स्पोर्ट्स चॅलेंजरचं. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. दोन्ही संघ आटोक्यात प्रयत्न करतात. दोन्ही संघ बघितला आपण मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. इथे मात्र बघितलं ऑन साइडला झेल असेल का, गडी बाद परतावं लागेल फलंदाजाला. सुरेख झेल टिपल्यानंतर क्षेत्ररक्षकाने पाहिलं की कदाचित माझा पाय तर बाहेर नाही ना. पाठी प्रेक्षक वर्ग देखील आहे आणि तिथे दक्ष प्रेक्षक वर्ग आहे. अशा वेळेला काय माहिती का, पाठी बघायचं, ज्यावेळेला प्रेक्षकांना काहीतरी इंटेन्शन येतं, एक इशारा असतो त्यांचा. ते आहेत विकेट आलाय, गडी आलाय, ते एक संगीत येणार आहे.
किशोर आले धावा झाल्या धावफलकावरती. जर पाहिलं 16 धावा धावफलकावरती आहेत. कशा पद्धतीने बाद झाले आपण बघूया. फुलर लँड डिलिव्हरी होती, क्रॉस बॅटेड फटका खेळला गेला होता आणि बघा ज्यावेळेला शरीराचं संतुलन सांभाळलं बरोबर सीमारेषेच्या जास्त नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय किशोर. किशोर सारखा नौका फलंदाज विकेटवरती पाहायला मिळतोय. Sixteen for loss of 3 wickets here. The match between Shivling 11 and Shivan Sports Challenger here, and Shivling 11 is batting first on this ground here. उजव्या हाताने तेज तरार बुलेट चेंडू होता बघितला तरी देखील फिरले फलंदाज ऑन साइडला खेळतोय. फलंदाज डीप मध्ये जिथपर्यंत चेंडू गॅदर केला जातोय. फक्त एक धाव एक की बिना कुछ नहीं, केवल 1 रन खाते में जोड़ता हुआ. एक धावाने धावफलक झाले आणि जोडी जमायला हवी. जोडी जर नाही जमली तर धावा नाही होणार. आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर A1 जोडी फेमस होती परेश भोईर आणि ऋषी भोईरची. A1 त्यापैकी परेश भोईर यांचं आगमन झाले बरोबर या मैदानावरती. काल फुल फॉर्म मध्ये होते आणि त्यांची टीम क्वालिफाय देखील झाले RO 11चा संघ. आणि तेच A1 जोडीमधले परेश भोईर आता इथे दाखल झाले आहेत. धावा धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती. राहुल पाटील सज्ज होतील. फटका खेळलाय जरूर. हवेत आहे की बाहेर आहे हवेत आहे पण हवा के साथ साथ घटा के संग चेंडू सीमारेषा पार. षटकार. बिल्कुल हवा के संग संग घटा के संग संग और वाकई में मिल गए यहाँ पर 6 रन. 6 रन मिल गए हैं तुकाराम मंगेला और 6 रनों के साथ स्कोर तेजी के साथ आगे बढ़ता है उस समय 23 पर. क्या बढ़िया क्रिकेट है. आपकी बाज रोमांच बढ़ता हुआ. षटकार आलाय आणि षटकाराने थोडासा रोमांच वाढलाय आणि म्हणून म्हटलं ना मॅच होईल रंगतदार. केव्हा मॅच होईल रंगतदार जेव्हा येतील चौकार आणि षटकार तेव्हाच येणार. षटकार आले तर रंगतदार. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता की आपमध्ये चेंडू चाला डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक फील्ड करेल. थ्रो आलाय 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. किशोरने चांगला कॉल केला की बाबा थांब थोडा कारण तुझे बॅटमधनं धावा येतात. रिक्स घ्यायची गरज नाहीये. इथून जर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 24 आहेत. 7 चेंडूमध्ये किमान 18-20 धावा जर जमा करू शकलो आपल्या टीमसाठी फायदेशीर आहे. आणि तोच इशारा कदाचित किशोरनं दिलाय आपल्या सहकार्याला. स्कोर 24. 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. किशोर बघितलं ऑन द मार्क पाहायला मिळतोय 1 धावेने आणि त्याच्यानंतर बघितलं संदेश 8 वरती खेळतोय. तो कहते हैं विकेट है तो टिकेट है, रन है तो धन है. मात्र रन काढावे लागतील बघितलं समोरच्या संघाला बघितलं फलंदाजी करणाऱ्या संघाला. पण रन अशा नाही बनणार. रन बनवण्यासाठी मन बनवले. आता पहिलं आपण पाहिलं होतं संदेशला. आता पाहतोय किशोरला. किशोरच्या बॅटमधनं योग्य वेळी आलेला अयोग्य फटका चौकार. नक्कीच बघितलं आपण वसई विरारचा हा पट्टा बघितला. समुद्र किनारचा पट्टा बघितला. आपल्या आग्रे कोळ्यांचा हा पट्टा आपल्याला पाहायला मिळतो तुकाराम मंगेला. आणि बघितलं आपण तर मागच्या वेळेस इथे मोठी स्पर्धा देखील पार पडली होती आणि भरपूर प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहिला होता या मैदानावरती. 28 वरती 3 हे समीकरण पाहायला मिळते. 1 षटक बाकी आहे. एका षटकामध्ये 40 ते 42 आपण नक्कीच एक स्कोर प्रेडिकेट करूया तुकाराम मंगेला. अजून 14 पाहिजे किमान 14. जसं तुम्ही 40 धावांचा उल्लेख केला ना त्या 12, 14, 15 धावा महत्वाच्या ठरू शकतील. पहिल्या दिवशीपासून समोरच्या कक्षामध्ये भरपूर आपण आवाज ऐकले. पहिल्या दिवशी आपण भारत राऊत यांना आमच्या जोडीने ऐकलं होतं. विपुल पाटील होते. कालच्या दिवसामध्ये उत्कर्ष पाटील आणि विपुल पाटील यांना ऐकलं होतं. आजच्या दिवसामध्ये विपुल पाटील आमच्या जोडीने होतं. थोड्या वेळासाठी रविकांत देखील आले होते. आणि त्यानंतर आता कैलास पाटील आहेत. आणि अजून आमचे नायगावचे अजून समर्थक मित्र ते तुषार सोनावणे देखील दाखल झाले आहेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. तुषार देखील दाखल झाले आहेत. तुषार आपलंही स्वागत आहे. या पाटील परिवाराची स्पर्धा पाटील चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 28 धावा धावफलकावरती आहेत. आणि शेवटचं षटक गाठण्यासाठी काढायला एक्सप्रेस अर्थात अक्षय घरत शेवटच्या षटकासाठी पहिल्या इनिंग मध्ये मैदानावर येतोय. उजव्या हाताने
टप्पा पडल्यानंतर बघितला आपण तर यावेळेस लो राहणार चेंडू पाठीमागे येतोय. मात्र अजूनही बघितला 5 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये मी म्हणेन 12 ते 14 धावा यायला हव्या. तर दॅट विल बी अ फायटिंग स्कोर. मी म्हणेन जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत आणि जर तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नाही आहे. एनिथिंग कॅन हॅपन. क्रिकेट असं म्हटलं गेलं आहे. परंतु काय क्रिकेट आहे, दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत. तुकाराम मंगेला तुल्यवान आहे. जसं तुम्ही उल्लेख केला एनिके नाही आपण क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी काय घडेल याचा नेम नाहीये, पण ते घडावं आणि ते आपल्या बाजूनेच घडावं यासाठी तुम्हाला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर स्लाइस 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 कट केलंय आणि चेंडूला पाठवलं थर्ड मॅन रिझन मध्ये. मच निडेड चौकार. तू आजमा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक यही उम्र है. का फटका केला मी 1 मिनिटासाठी थांबेल कारण जसा फटका केलाय ना या फलंदाजानं संदेशनं स्लाइस स्लाइस कट केलं होतं. जसा टीव्हीवरती ऍड येते ना त्या मँगो स्लाइसची बरोबर तसा त्याचा ऍड तर स्लाइस तोंडाला पाणी येतं त्यावेळेला. आता समोरच्याच्या तोंडचं पाणी पळवले या फटक्यानं चौकार. यस तुकाराम मंगेला बघितला एखादा लेदरचा फटका जसा असतो ना तसाच बघितला आपण, फक्त बॅटला दिशा दिली होती. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि त्याच दिशेमध्ये परंतु बघितला थोडासा फरक आहे कारण थोडासा फरक कव्हर करतोय तो चेंडू. बघितला आपण चौकार. 4 धावा. संदेश 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 हे गाणं आहे ना संदेश आते आणि टीम काय संदेश आएंगे. संदेश आलाय आणि संदेशनं आपला खेळ चालू केलाय. एका पाठोपाठ एक दुसरा चौकार. बिलकुल जोडी जमले तर एवढंच म्हणणार आहे तेरी मेरी यारी देखेगी दुनिया सारी देखेगी दुनिया सारी क्योंकि ये जोडी है बहुत भारी. जोडी चांगली खेळली तुकाराम मंगेला मैदानावरती. जोडी भारी पण पाटील परिवाराची स्पर्धा लय भारी लय भारी आणि त्यासाठी म्हणजे तसा तुम्ही उल्लेख केला होता जोडी जमले मैदानावरती आणि ते जमायला होती. किशोर आणि संदेश ही जोडी मैदाना मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. धावा झाल्या धापलकावरती 36. 36 धावा धापलकावरती येत असताना आपण धापलकावरती पाहतोय आणि जोडी का जमाल्या. कमाल जोडीओ में होत आहे कमाल. आज भारतीय क्रिकेट पाहिलं ना तर हार्दिक पांड्या असेल KL राहुल असेल इतर गोलंदाज देखील असतील पण रोहित आणि कोहली ही जोडी जी आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कमाल करते ना म्हणून जोडी जमायला हवी ती शिवलिंगची जोडी जमले आणि बघूया ही जोडी अजून कमाल धमाल करते की आता जोडी तोडण्यासाठी अक्षय घरात तेही रेडी आहे. पालघरचा खेळाडू आहे एक ऑलराऊंड खेळाडू आहे आणि तोही तयार आहे. पाठोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आतापर्यंत ठोकल्यात त्या मिस्टर संदेशनं. अक्षय घरत चौथ्या चेंडूसाठी आलाय परत. चौथा चेंडू त्याचा कसा असणार आहे याच्यावरती देखील चर्चा असणार आहे. मात्र समोर बघितलं आपण तर डावऱ्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय तुकाराम. संदेश आहे. मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. एक स्लाइस एक अप्पर कट 4 खोलवा टप्प्याचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा तर लॉंगर लेंथ मध्ये राहुल पाटील वेगाने चेंडूवरती आले थ्रो केलाय. त्यांना माहिती आहे संदेशला थोडासा स्ट्राईक पासून लांब ठेवायचं आहे कारण हा फलंदाज स्ट्राईक वरती राहिला आणि त्याचा स्ट्राईक केलं तर आपलं जे स्वप्न आहे ना ट्रॉफीला जिंकण्याचं ते स्वप्न कदाचित अधुरा राहील. म्हणून वेगाने आला राहुल पाटील. थ्रो केला गेला. धावा झाल्या धापलकावरती 37. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इनिंग मधला बाकी आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आपण स्कोअर प्रेडिकेट केला होता 40 ते 42. बघायचं आहे तिथपर्यंत पोहोचतोय का शिवलिंग 11चा संघ. आतापर्यंत किशोर 5 वरती खेळतोय. संदेश 17 वरती खेळतोय. संदेशने बघितला 17 साठी बघितला आपण 7 चेंडूचा सामना केलाय. अक्षयने आतापर्यंत बघितला आपण 4 चेंडू हाताळलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघायचं आहे 2 चेंडू तो कशा पद्धतीने हाताळतोय. किशोरसाठी हा चेंडू असणार आहे. बिग फाईट ग्रेट मॅच ऑन दिस ग्राउंड हिअर ऑन द ग्राउंड ऑफ पुरापाडा. ग्रेट मॅच शेवटचे 2 बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर बॅट फुकला गेला. बॅकफुट पंच केलाय. डीप वरनं सुपर कव्हर क्षेत्ररक्षक आलाय. पहिला दुसरी धाव घेऊ की नको पण आता किशोरने सांगितले की बाबा तू चांगला खेळतोय. तिथे संदेशला सांगितले आप अच्छा खेल रहे हो और अच्छा करना है. आपने गुड दिया बेटर दिया अब आपको बेस्ट देना है आणि रेस नाही घ्यायची आहेत. धावा धापलकावरती 38. तुम्ही उल्लेख केलाय त्या 42चा आणि तिथे जर पोहोचायचं तर शेवटच्या बॉलवरती चौकार पाहिजे. चौकार हवाय. संघर्ष करतायत दोन्ही पण संघ.
दोनों संघ। राह संघर्ष के जो चलता है वही संसार को बदलता है। जिसने भी रातों से जंग जीती सूर्य बनकर वही निकलता है। सूर्य बनकर कौन सी टीम निकलेगी यहाँ पर, ये देखने वाली बात होगी इस मैदान पर। लेकिन बेहतरीन क्रिकेट है तुकाराम मंगेला। चांगलं क्रिकेट शेवटच्या बॉल वरती बॅटच्या कडेला जरूर लागला, डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आलाय, फील्ड करतोय, खराब फिल्डिंग झाले, गेलाय चेंडू, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण, थ्रो येईल तोपर्यंत 3 धावा तुम्ही प्रेडिक्ट केलं होतं 42 नाही झाल्यात, पण 42 करायच्या आहेत, 42 करायचे आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धापलकावरती 41. एक हलकीशी धून ऐकूया, कारण थोडीशी जास्त धाव झाले. थोडीशी एक चित्रपट आला होता मराठीमध्ये, म्हणजे भरत जाधव होते त्याच्यामध्ये, त्याचं नाव होतं क्षणभर विश्रांती. आता तेवढी घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. मायेची सरनाई कुणामध्ये जीव लावी ते भक्ताला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. 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 चमकारी तो तिचा कलस तरी गल्यान पत काल्या मायाची. चमकारी तो तिचा कलस तरी गल्यान पत काल्या मायाची. कोल्यांचा यो मोठा संसार माझ्या आईने सांभाळला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. पाटील परिवाराची स्पर्धा जी आपण चर्चा करतोय पहिल्या दिवसापासून, पाटील चषक 2025 वर्ष तिसरं आणि तिसऱ्या पर्वातील असा हा ग्रँड फिनाले अर्थात फायनल डे आहे. पहिल्या दिवशी अर्नाळा साईनाथ संघ जो क्वालिफाय झालाय, कालच्या दिवसामध्ये RO 11 अर्नाळा जो अर्नाळा उत्तरचा संघ आहे तो क्वालिफाय झालाय. आणि आज खुल्या गटामध्ये आता 3 टीम राहिल्यात. त्या 3 टीममध्ये एक संघ तिथे दाखल होणार आहे. एक शेवी 26 चंदनसार ज्यानं 2 सामने जिंकले तो आहे, आणि हे 2 संघ आहेत, यापैकी एक संघ त्यांच्याशी भिडेल आणि तो एक संघ पुढे येणार आहेत. तर त्या टॉप 3 मधील लढाई याच्यानंतर खेळली जाणार आहे. पण आता ही लढाई अशी आहे, ह्यालाच एक डिफेंडिंग चॅम्पियन आहे शिवान स्पोर्ट चॅलेंजर, आणि एक जो यावर्षी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन आलाय शिवलिंग. आणि त्याच्यासाठी आहे ना हे फार मोठं दिव्य ज्याला पार करायचं आहे, आणि ते शिवलिंग एक शिवधनुष्य जसं असतं ना, तर शिवधनुष्य पेरण्यामध्ये तिथे आलाय. आणि त्या कॉमेडी बॉक्समध्ये पुन्हा एकदा सज्ज होऊया. आणि 42 धावांचा पाठलाग करत सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. विश्वनाथ जाधव आणि अक्षय घरात ही जोडी मैदानावरती दाखल झाले. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि विश्वनाथ जाधव आणि बघितलं आपण अक्षय ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. आघाडीची जोडी विकेटवरती पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये विश्वनाथ जाधव यांनी तो चौकार खेळला होता, त्याच्यानंतर बघितलं विश्वनाथ जाधव बाद झाले होते आणि दानिव गावचा तो सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच मी म्हणतो दानिव गाव का सितारा हूँ मैं और नाम है बिल्कुल विश्वनाथ. मेरा काम है बहुत ही बड़ा और मेरा नाम है बहुत ही बड़ा और बिल्कुल वो है विश्वनाथ जाधव. यावेळेस बघितलं मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. शिवलिंग 11 42च्या आतमध्ये रोखावा लागेल समोरच्या संघाला आणि 42 धावा कराव्या लागतील शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर या संघाला.
पुरापाड्याचं ऐतिहासिक मैदान, त्या मैदानावरती चालू असलेली स्पर्धा 2025 मध्ये रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, कदाचित ओळखलं होतं गोलंदाजाने का पहिल्यांदा रिव्हर्स खेळणार विश्वनाथ जाधव आणि त्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. विश्वनाथ जाधव इज गॉन, गडी बाद होतोय, पहिला हातरा बसतोय विश्वनाथ जाधव यांच्या रूपाने. चला गाणं ऐकूया आणि रंगलेल्या मॅच कडे येऊया. डीजे चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल. थँक्यू. पहिल्या दिवशी पण म्हटलं होतं ज्यावेळेला हे गाणं लागलं होतं ना, जान लेना और जान लेना दोनों अलग अलग है. जान लेना मतलब किसकी जान लेना और जान लेना मतलब परिस्थिती को जान लेना, परिस्थितीला माहिती करून गेलं. इथे तेच होतं. हा विकेट विलास सूर्यवंशी जसा उल्लेख केला गेला होता, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत देखील आहेत आणि वेगवान गोलंदाज म्हणून या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी आपलं नाव केलेलं आहे ते आता गोलंदाजीसाठी आणि मोठा विकेट. आता ते ॲडमध्ये येते ना, जोर का झटका धीरे से नाही लगाय, जोर से लगाय, जोरात लागलाय हा धक्का. कदाचित मला वाटतं विलासने ओळखलं होतं की विश्वनाथ जाधव कधी कधी बघितला पहिला चेंडू रिव्हर्स खेळतो, त्या पद्धतीने तो चेंडू हाताळला होता आणि बघितला आपण पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकला गेला बघितला आपण. तर विश्वनाथ जाधव यावेळेस चेतन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय आणि त्याच्या समोर बघितला गोलंदाज बघितला विलास सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे, 4 षटकांचा सामना आहे, दुसरी इनिंग सुरू आहे. यावेळेस बघितला आपण कदाचित एज लागली होती आणि एज लागून बघितला आपण भुईसपाट पद्धतीने चेंडू बघितला थोडासा पाठीमागे गेला होता. पुरापाड्याचं ऐतिहासिक मैदान, प्लेन ग्राउंड हे वैशिष्ट्य आहे. आपण बघितलं अवतीभोवती आपण झाडं देखील पाहतोय या ठिकाणी, ज्या झाडाच्या सावलीमध्ये प्रेक्षक वर्ग इथे बसलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये इथे मात्र बघितलं आपण क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये थोडीशी चूक घडते का, इथे मात्र धावा येत आहेत. धावांची गती पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 2 या धावसंख्या ऑन द मार्क पाहायला मिळतो. बघितलं आपण शिवान स्पोर्ट्स चॅलेंजचा संघ, चांगला नजारा पाहायला मिळतोय कारण समोर बघितलं तर आई जीवदानी मातेचा तो डोंगर आणि त्याच्यानंतर बघितलं आपण समोर चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अरे इतिहास भरपूर आहेत या मैदानावरती कारण बघितलं भरपूर जुनं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय फलंदाज. इट विल बी 4 इयर अँड यस इट इज 4 इयर. चौकार येतोय. कम ऑन डीजे. एक विकेट गमावल्यानंतर पहिला विकेट, मोठा विकेट गमावलाय. पण हा खेळ आहे, हा चेतन पाटीलचा खेळ आहे. आक्रमक खेळणं एवढ्याचा खेळाडू आहे आणि आक्रमक खेळणं नेहमी त्यानं प्रसन्न केलेलं आहे आणि त्यानं पुन्हा एकदा तोच खेळ चालू ठेवला आहे. त्याला माहिती आहे 42 धावांचा पाठलाग करायचा आहे, तर जरी विकेट गेलाय तरी कोणीतरी एकानं अटॅक करणं, आक्रमक खेळणं तेही तितकंच गरजेचं आहे आणि तेच आक्रमण करताना पाहिलंय चेतन पाटीलला. पायावरचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय, डीप मिडवे करणारे क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती पोहोचले, जेवण पोहोचले, थ्रो येतोय चुकीच्या एंडला. विलास इथे पाहत होते. आता यष्टीरक्षक शुभम देखील सांगतात की भाई आपको थ्रो हो एंड पे करना था, या एंडला नाही करायचा होता आणि त्यामुळे चुकीच्या एंडला थ्रो झालाय. 2 धावा या चेंडूवरती आल्यात आणि 2 धावा होताना धावा झाल्या धापलकावरती 8. म्हणजे बोलायचा अर्थ तोच आहे तुकाराम मागेला की तुम्हाला ती गाडी पकडायची होती कारण बघितलं वसईवरती गाडी बघितलं आपण विरारला नाही तर नालासोबाला थांबणार आहे. नाही तेच आहे आणि आपण त्या गाडीमध्ये कुठल्या डब्यामध्ये बसतात तेही महत्वाचं आहे. जर विरारला यायचं तर पायावरचा चेंडू प्लेक केला, चेंडू चला सीमारेचे पार चौकार, 4 धावा. जोर का झटका हाँ जोरों से लगा शांति बन गई उम्र कैद की सजा. धन्यवाद. तर पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समांतर धावसंख्या 12. बघा कशा पद्धतीने बघितलं आपण तो चेंडू खेळला गेला होता, पिक केला गेला होता आणि त्याच्यानंतर तो चौकार आपल्याला पाहायला भेटला मी म्हणेन. तर 12चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजूनही बघितलं आपण 18 चेंडू आणि बघितलं आपण 30 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. म्हणजे 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये बरोबर बघितलं आपण प्रत्येक षटकामध्ये 10 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी.
Beautiful cricket on this ground here. And what a cricket and what a day this has been here. This is a super Sunday. बरेचसे डे आपण बघितले आहेत. मी म्हणेन कॉलेजला वेगवेगळे फ्रेंडशिप डे बघितला, व्हॅलेंटाईन डे बघितला मित्रांनो. नक्की सारे डे देखील आपण बघितला. त्याच्यानंतर बघितलं आपण त्याच्यानंतर बघितलं आपण आज संडे आहे आणि त्या संडेचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या मित्रांनो, हेच मी म्हणणार आहे. कारण बघितलं आपण संडे एक सुपर संडे आहे. या पुरापाड्याच्या मैदानावरती एक ऐतिहासिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बिलकुल आपने सही कहा. व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, हग डे, प्रॉमिस डे. पण आता आयुष्य अशा टर्नवरती आले ना, आता या डेनं फरक नाही पडत. आता फक्त एका डेने जास्त फरक पडतो, तो आहे ड्राय डे. त्याच्याने जास्त फरक पडतो. तर त्या दिवशी जास्त टेन्शन असते प्रत्येकाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा आहे दाफलकावरती 12. नक्कीच आपण धुलीवंदनाच्या अगोदर देखील बघितलंय की भरपूर गर्दी देखील बघितलेली आहे आणि त्याचं कारण तेच होतं क्रमांकीला. नाही म्हणून म्हटलं ना की आयुष्य तशा वळणावरती आले की आता बघा त्या एका डेनं जास्त फरक पडतो जसं तुम्ही उल्लेख केला. आणि संडे वेगळा असतो. संडे प्रत्येकासाठी एंटरटेनमेंट डे असतो, फन डे असतो, करमणुकीचा मनोरंजन दिवस असतो. पण संडे असतो किती? गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर केतन पाटील सज्ज झाले आहेत. संडे असतो किती वेळ आपल्याजवळ मिळतो सुट्टीचा, तोही इंटरेस्टिंग आहे. आता सामना 42 धावांचा पाठला काय, 18 चेंडू आणि धावा करायचे त्या 30. 18 चेंडू बरोबर 30 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी आणि 30 धावा हवे असताना नौका गोलंदाज बघितला, केतन सारखा गोलंदाज आलाय बघितला आपण दुसऱ्या षटकासाठी. आणि समोर बघितला अक्षय सारखा फलंदाज पाहायला मिळतो, डावऱ्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड, डावकुरे हाताचा गोलंदाज, डावकुरे हाताचा फलंदाज. हे बॅटल टेनिस बॉल असो, लेदर बॉल असो, इंटरेस्टिंग असतं. इंटरेस्टिंग आहे. अक्षय घरत काटाळे पालघरचा खेळाडू आहे आणि चेंडूला पाठवले डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार. षटकार. DJ SK production. बिलकुल अक्षय घरत यांच्यासाठी हा चेंडू होता. आणि काय म्हणतोय अक्षय घरत, मी दुसऱ्या इनिंग मध्ये आलो इथे परत आल्यानंतर लगेच मी षटकार मारलाय आणि षटकाराने आपलं खातं उघडलंय. षटकार मारलाय, षटकारानं खातं देखील उघडलेलं आहे. आणि कदाचित प्रतिस्पर्धी संघाला एक सांगितले आहे की तुम्ही 42 धावांचं आव्हान जरूर दिले, चॅलेंज दिले, पण चॅलेंज एक्सेप्टेड. जसं एखादी फ्रेंड रिक्वेस्ट असते ना फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, तसं एक्सेप्ट करतो आपण. ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो तसं अक्षय घरतनं सांगितलंय केतनला, जे चॅलेंज 42 धावांचं चॅलेंज तुम्ही दिले त्या चॅलेंजचा आम्ही स्वीकार करतोय. चॅलेंज एक्सेप्टेड. आणि आता बघूया केतन कशा पद्धतीने उत्तर देतोय. उत्तर तोही देणार आहे, उत्तर देणं त्यालाही माहिती आहे आणि तोही तयार आहे त्याला उत्तर देण्यासाठी. उत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला होता. दिशा दिली, चेंडू चाललाय त्या दिशेला, ज्या दिशेला बॉन्ड लाईन आहे त्या दिशेला गेलाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने चेंडूला खेळला होता बघितला, फक्त टॅप केलं, गॅपमध्ये खेळलं आणि चेंडू बघितला गॅपमध्ये चौकारासाठी निघून गेला. 4 धावा येत आहेत. 22 for loss of 1 wicket here, and we are in the over number second year. This is the second over in the progression. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि आता मात्र दुसऱ्या षटकातील हा तिसरा चेंडू पाहायला मिळणार आहे, काही शंका नाही. अक्षयला बघा एक षटकार, एक चौकार त्याच्या नावावरती आहे, थोडीशी पंपलिंग होते आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय केतन सारखा हा गोलंदाज. एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुआ है, एक तरफ हार है, दूसरी तरफ जीत है, एक तरफ हाँ है, दूसरी तरफ ना है, एक तरफ शिवान स्पोर्ट्स है तो दूसरी तरफ शिवलिंग 11 है. तुकाराम मांगेला. बिल्कुल आपने सही कहा. दोन्ही बाजूला हार जीतची लढाई आहे. हार जीत असाही हार कोणाला पसंत नसते. जीत फक्त तो हार सोन्याचा असला का पाहिजे असतो, फक्त असंच आहे. असाही हार कोणाला पसंत नसते आणि ती हार होऊ नये यासाठी तो ओढा प्रहार करा. धावा झाल्या धापलकावरती 22. नक्कीच. परंतु आता सोन्याचा भाव देखील भरपूर वाढलाय तुकाराम मागेला. आपण बघितलं तर धावांची गती बघितलं आपण एकंदरीत 22. अजून खूप काही बाकी आहे मॅच मध्ये, कारण बघितलं 20 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. वाढ बघितली, त्याच्यानंतर स्ट्रोक खेळलाय 38च्या डोक्यावर. इट विल बी 4 यार. इट्स 4 यार. चौकार येतो, 4 धावा. कम ऑन डीजे.
अशी झकास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमलं असं मॅच रंगली बॅकफुटला गेलं, जागा बनवली आणि पॉईंटच्या दिशेनं या चेंडूला पाठवलं. बघ अक्षय घरत या मैदानावरती भरपूर क्रिकेट खेळले आहेत, ॲज अ चॅम्पियन टीम म्हणून त्यांनी खेळलेले आहेत. त्याच्यामुळे चॅम्पियन बनण्यासाठी काय करावं लागतं हे त्यांना माहिती आहे. अ चॅम्पियन लाइक अ ड्रीमर हु नेवर गिव्ह अप्स. अ चॅम्पियन सपना देखने वाला रहता है जो कभी हार नहीं मानता. पण हारची कहाणी वेगळी आहे, सांगितले हार नहीं मानता चॅम्पियन 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 लाइक अ ड्रीमर हु नेवर गिव्ह अप्स. चेंडू सीमारेषा पार, षटकार. इश्क से क्या लेना आशिकी से क्या लेना है, इश्क से क्या लेना आशिकी से क्या लेना. बघा काय फटकेबाजी चाललंय. अक्षय घराच्या बॅटमधनं फुलरलेन गुडघा थोडस वाकवला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, षटकार. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आलेत. 2 चौकार 2 षटकार. त्या कारचा धावफलक बघितला आपण 32 धावा फलकावरती पाहायला मिळेल. 10 धावांची फक्त गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत बरोबर 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अक्षय म्हणतो मी थांबणार नाहीये. चेंडू जातो बघितला आपण सीमारेषा बाहेर, चौकार. व्हाट अ बॅटिंग फ्रॉम अक्षय. जिंदगी से क्या लेना, तेरी मेरी यारी पे हंसेगी दुनिया सारे, हो यारा तेरी यारी पे कुर्बान. हेलो ब्रदर ब्रदर, हेलो ब्रदर, हेलो ब्रदर ब्रदर. मैदानावरती पाणी गेले आणि पाण्याची जे ड्रिंक्स ट्रॉली आहे ना ती हॅलो ब्रदर मधल्या त्या सलमान खानच्या गाडीसारखी आहे. तिथेही तशी होती ना ती स्कूटी. बरोबर त्याच्या जोडल्या 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 36 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरचा होणारा मॅच एव्ही 26 चंदन सर आणि या चालू सामन्यातील विजेत्या संघामध्ये आजच्या दिवसातील 8 संघामधला तो क्वालिफाईंगचा मॅच असणार आहे. आणि धावा धावफलकावरती 6 धावांची आवश्यकता येत असताना आपण बघतोय. अक्षयची काही इनिंग आहे बघा. 6 चेंडूमध्ये 24 धावा. त्याच्यामध्ये बघितलं 3 चौकार 2 षटकार, फक्त 1 डॉट त्याच्या माध्यमातून आपण बघितला होता. 400चा तो स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रेमेंडस बॅटिंग. कारण रितेश पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज झाले. 6 धावांची आवश्यकता आहे. पण तुम्ही जर षटकारानं 2 चौकारानं मॅच जर संपवला तर आपल्यासाठी कॅश प्राईज झाले. त्यावेळेला व्यासपीठावरती सुनीलजी पाटील यांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती झालंय. त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. पाटील परिवाराची स्पर्धा आणि आता प्राईज आलंय पाटील यांच्या माध्यमातून, सू यांच्या माध्यमातून 2 चौकार. षटकार नाही ठोकायचं आहे. त्यांना माहिती आहे षटकार कदाचित इझी आहे, चौकार ठोकणं थोडंसं आर्ट आहे, कला आहे. तो ठोका 2 चौकारने मॅच संपवा आणि आपल्यासाठी कॅश प्राईज आहे. 6 धावेची गरज आहे. 12 चेंडू 6 धावेची गरज आहे. 6 धावा हव्यात 12 चेंडू मध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय किशोर सारखा गोलंदाज. अक्षय बघितला आपण 5 धावांची 37 धावा त्या झाल्या. त्या कारणासह बघितलं 5 धावेची गरज आहे. बहुत कुछ हो रहा है यहाँ पर मैदान पर. इथे चेंडू पकडला, इथे चेंडू बघितला, डायरेक्ट हिट देखील केला. खूप काही पाहायला मिळते तुकाराम मंगेला. दोन्ही बाजूला पहिला स्ट्रायकर एंडला थ्रो झाला, तिथे थ्रो नाही झाला. नॉन स्ट्रायक एंडला थ्रो लागला पण तोपर्यंत फलंदाज आत आला होता. 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावांची गरज. चेतन ऑन स्ट्राईक, चेतन पाटील ऑन स्ट्राईक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध आला नाहीये. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील जाऊन थ्रो करतील. 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 2 धावाने दूर आहे तो शिवान स्पोर्ट्स चॅलेंजरचा संघ. एका अर्थाने या मॅच मध्ये 42 धावांचं आव्हान होतं, पण जसा शिवान स्पोर्ट्स चॅलेंजरचा संघ खेळलाय ना, आम्ही या मैदानावरती पुरापाड्याचं मैदान गुलमोहर मैदान चॅम्पियन का ठरतोय ती इनिंग ती साकारली आहे. हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. स्वतः विलास पोहोचले होते. हाताला लागलाय, चेंडू निसटला आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार, विजयी चौकार आलाय. पण 2 चौकार जर लगाले असते तर आपल्यासाठी कॅश प्राईज होतं. ते मात्र नाही म्हणलंय. पण विजयी झालाय शिवान स्पोर्ट्स चॅलेंजरचा संघ.
धन्यवाद कैलास पाटील, आपलं देखील मनापासून